ओके, तर पुन्हा एकदा सर्वांना गुड मॉर्निंग. आज जे आहे ते एक्सेलमधली पुन्हा आणखी एक नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे ती आपल्याला परफॉर्म करायची आहे. याच्यानंतर आणखी एक ॲक्टिव्हिटी आपण करणार आहोत, पण ती ॲक्टिव्हिटी पूर्णपणे तुम्हाला स्वतःला करायची आहे. त्यामुळे आजची ॲक्टिव्हिटी जी आहे त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा फंक्शन जे आहे ते देखील आपल्याला शिकण्याचं काम करायचं आहे. ॲक्टिव्हिटीचं नाव आहे एक्झाम रेकॉर्ड. आता तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थी हे स्कूल किंवा कॉलेजमध्ये आहेत, त्यामुळे परीक्षा काय असते, त्याच्यानंतर परीक्षेमध्ये मिळालेले जे काय आपल्याला मार्क्स असतील त्या मार्क्सवर आधारित आपला रिझल्ट कसा कॅल्क्युलेशन करायचा, तर तेच थोडक्यात आपल्याला आज याच्यामध्ये शिकून घ्यायचं आहे. तर ही आपली ॲक्टिव्हिटी आहे, ज्याच्यामध्ये स्कूलचं नाव आहे, क्लास कोणता आहे, सेमिस्टर कोणती आहे. ऑफकोर्स त्याच्यात महत्त्वाची आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे ती म्हणजे काय, तर तुमचा रोल नंबर. आता प्रत्येक विद्यार्थ्याचा एक रोल नंबर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. एक थोडक्यात फक्त ओके, तर इथे रोल नंबर आहे, त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं नाव आहे. ऑफकोर्स त्याला प्रत्येक सब्जेक्टमध्ये मिळालेले जे मार्क आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्या मार्कांची टोटल आपल्याला काढायचे, त्याच्यानंतर त्या मार्कांवर आधारित आपल्याला पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे आणि पर्सेंटेजवर आधारित मग त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट जो आहे तो देखील आपल्याला कॅल्क्युलेशन करून काढायचा आहे. म्हणजे तो रिझल्ट तुमचा पास किंवा फेल आहे तो ऑटोमॅटिक यायला हवा. ओके, तर अशा पद्धतीचं आपल्याला काम करायचं आहे. आता ही ॲक्टिव्हिटी कशी परफॉर्म करायची आपण स्टेप बाय स्टेप थोडंसं माहिती करून घेऊ. सुरुवातीला नेहमीप्रमाणे आपल्याला टायपिंग कसं करायचं हे आपल्याला माहिती आहे. मला वाटतं आता त्याच्यात कोणाला काही अडचण नसावी. म्हणजे कोणाला काय आहे का डाऊट की टायपिंग करत असताना काही अडचणी येतात किंवा नेमके किती कॉलम घ्यायचे, किती रो घ्यायचे, किंवा त्यांना सेंटरला कसं करायचं, म्हणजे अलाइनमेंट्स कशा करायच्या सेलमध्ये, किंवा मग आपण मर्ज अँड सेंटरचा वापर कसा करायचा, व्रॅप टेक्स्ट टूलबारचा वापर कसा करायचा, आणि बाकीचे फॉर्मॅटिंग तर आपल्याला माहिती आहेच. म्हणजे आपल्याला टायपिंग केल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही ते ठरवा तुम्हाला कॉलम किती लागणार आहेत. ओके, त्याच्यानंतर त्याच्या खाली सब्जेक्ट टाईप केलेत बघा, हे लक्षात घ्या. म्हणजे आता इथे जे आपल्याला आउटपुट पाहिजे ते आउटपुट अशा प्रकारे असणार आहे. म्हणजे तुमचा हा एक वरचा काय झाला रो झाला आणि हा खालचा रो झाला. लक्षात येते. हे सेम आपण पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा केलं होतं, जर आठवत असेल. आपलं सेल्स रिपोर्ट नावाची ॲक्टिव्हिटी होती, त्याच्यातसुद्धा असाच काहीसा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला होता. म्हणजे अशा प्रकारे सर्व तुमचे मार्क जे आहेत ते सर्व तुम्हाला टाईप करून घ्यायचे आहेत. जास्त नाही आहेत, फक्त 20च विद्यार्थी आपण ठेवलेले आहेत. पण इथे लक्षात घ्या की तुमच्या स्कूलमध्ये समजा 20च्या 2000 विद्यार्थी जरी असतील ना, तरी त्यांचे फक्त तुम्हाला मार्क एंटर करायचे आहेत. बाकी त्यांचे पर्सेंटेज, त्यांचा रिझल्ट हा ॲटोमॅटिक येणार आहे. कसं येणार ते आपण आता पाहणार आहोत. तर हे टायपिंगचं आलं लक्षात. आता टायपिंग नंतर दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन आणि फॉर्मॅटिंग करायचं आहे. फॉर्मॅटिंग म्हणजे आपण त्या पर्टिक्युलर सेलना सिलेक्ट करतो, मर्ज अँड सेंटर करून घ्या, आणि त्याच्यात फील्ड कलरच्या मदतीने काय करू शकतो आपण कलर फिल करतो. इथे एक ब्लँक रो मुद्दामून सोडलेला आहे, म्हणजे तो व्हाईट इफेक्ट आहे तो आपल्याला मिळून जातो. त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला ह्या ज्या काही सेल आहेत यांनासुद्धा कलर दिलेला आहे. नीट जर इथे आणखी ऑब्झर्व केलं तर हे बॉर्डर बघा, बॉर्डर तुम्हाला व्हाईट कलरचे आहेत. जनरली आत्तापर्यंत आपण काय करायचो, ब्लॅक बॉर्डर घ्यायचो. समजा तुम्हाला व्हाईट कलरची बॉर्डर पाहिजे किंवा दुसऱ्या कोणत्या कलरची पाहिजे, तर तुम्ही तेवढा एरिया किंवा तेवढ्या सेल्सना सिलेक्ट करायचं. सिलेक्ट करून आपण जातो कुठे, तर होम टॅबमध्ये फॉन्ट ग्रुपमध्ये तुम्हाला बॉर्डरचं टूलबार आहे ते ओपन करा, आणि त्याच्या सर्वात खाली ऑप्शन दिलेला आहे मोर बॉर्डर. मोर बॉर्डरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला फॉर्मॅट सेलचा डायलॉग बॉक्स येतो आणि तुम्हाला इथून तो कलर निवडायचा आहे, कोणता हवा आहे तो. सध्या मी इथे व्हाईट निवडलेला आहे, व्हाईट कलर निवडा, आणि तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी बॉर्डर हवे त्या ठिकाणी तुम्ही सेट करून घ्या. म्हणजे हे बटन दिलेले आहेत कोणकोणत्या साईडची बॉर्डर तुम्हाला ॲक्टिवेट करायचे, आणि ओके करा. किती व्हाईट बॉर्डर तुम्हाला अप्लाय होते. क्लिअर आता एवढं. त्याच्यानंतर बाकी तर फॉर्मॅटिंग तसं काही नाही आहे. बाकी आपलं रेग्युलर फॉर्मॅटिंग आहे, फिल कलर, बोल्ड करणं, इटॅलिक करणं, अंडरलाईन करणं. आता हे आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला आजच्या ह्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून नवीन काय शिकायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला आपण गणितं जी कशी करायची, कॅल्क्युलेशनचा पार्ट कसं करायचा ते आता पाहणार आहोत. आता तुम्हीच सांगा की जर त्या मार्कांची मला टोटल करायची असेल, विद्यार्थ्यांच्या मार्कांची, समजा हा आपला पहिला विद्यार्थी आहे ज्याचं नाव आहे टोनी क्लार्क. त्याला प्रत्येक विषयामधले मिळालेले 100 पैकी हे मार्क आहेत आणि आपल्याला त्या मार्कांची टोटल करायची. तर आपण कशा पद्धतीने करूया, सम. याच्यापूर्वीच आपण शिकून घेतलंय. आपल्याला जास्त संख्यांची ज्यावेळी बेरीज करायची असेल तर त्यावेळी आपण सम नावाचं फंक्शन वापरतो. मग तिथे टाईप काय करू मी, इक्वल टू, त्याच्यानंतर सम म्हणजे संबंधित फंक्शनचं नाव टाईप करायचं, ब्रॅकेट ओपन करायची, आणि त्या संख्या तुम्ही अशा माऊसने पण सिलेक्ट करू शकता. म्हणजे त्याची रेंज तुम्ही टाईप करा किंवा डायरेक्ट माऊसने सिलेक्ट करा, आणि त्याच्यानंतर ब्रॅकेट क्लोज करून एंटर बटन प्रेस केलं की तुम्हाला त्या ठिकाणी 495 ही टोटल आलेली आहे. मी थोडंसं झूम करतो म्हणजे सर्वांना व्यवस्थित दिसेल. एवढ्याला लक्षात आता 495.
आता पर्सेंटेज कसे काढतात ते तुम्ही मला सांगा. समजा तुम्हीच तुमचाच तो रिझल्ट आहे असं गृहीत धरा. ओके, आणि तुम्हाला 600 पैकी, कारण 6 विषय आहेत आपले, म्हणजे 600 पैकी 495 मार्क मिळाले. म्हणजे किती टक्के मार्क मिळाले ते कसं काढतात कागदावरती? मग आपण एक्सेलमध्ये करूया. ऑन पेपर कसं करतो आपण? आपण 10वी 12वी झालो आहे ना, आता पर्सेंटेज मिळालेत ना तुम्हाला. कसे कॅल्क्युलेट केले? त्या बोर्डवाल्याने बरोबर दिले का नाही तुम्हाला पर्सेंटेज? कसं तुम्ही ठरवलं? का त्याने दिलं तेच खरं? 495. ओके, म्हणजे आपण तसं करून बघूया. म्हणजे 495 म्हणजे L11 डिवायडेड बाय 600 इंटू 100, बरोबर आहे. तर 82.5% आपल्याला आलेले आहेत. क्लिअर नक्की? आता हेच पर्सेंटेज तुम्हाला एका फंक्शननी पण काढता येतात. त्यासाठी ते फंक्शन याच्यापूर्वीच आपण शिकून घेतलेलं आहे, त्याचं नाव आहे ॲव्हरेज. तर तुम्ही काय करू शकता, इक्वल टू ॲव्हरेज, पुन्हा ती सेलची रेंज आहे ती सिलेक्ट करा आणि ब्रॅकेट क्लोज करून एंटर बटन प्रेस करा, तुम्हाला त्या ठिकाणी पर्सेंटेज येते. ओके, आता सर्वात महत्त्वाचा आजचा विषय आहे तो म्हणजे रिझल्ट कसा आपण डिक्लेअर करायचा. आता समजा असं गृहीत धरूया की आपल्या शाळेचा नियम आहे, ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंटेज हे 50पेक्षा जास्त असतील ते विद्यार्थी पास, ज्यांना 50पेक्षा पर्सेंटेज कमी असतील ते विद्यार्थी फेल. ओके, एक साधा आपला नियम आहे. मग आता तुम्ही सांगा, हा पहिला विद्यार्थी पास झाला की फेल झाला? पास झाला, ठीक आहे. पण आता बाकीच्या विद्यार्थ्यांचं देखील आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ. आता बाकीच्या विद्यार्थ्यांची टोटल काढायची असेल तर आपण काय करतो, ह्या छोट्याशा डॉटवरती जातो आणि ऑटोफिल करतो. ऑटोफिल करायला खाली खेचतो ना, असं. तर खेचण्याऐवजी मी काय करतो, तिथे आणखी शॉर्टकट की काय सांगितली होती तुम्हाला, डबल क्लिक. मग इथे डबल क्लिक करा, यालाही सिलेक्ट करतो, डबल क्लिक करतो, झालं माझं पर्सेंटेज. आता पर्सेंटेज जेव्हा तुमचे कॅल्क्युलेशन होतील तर काही ठिकाणी तुम्हाला हे जास्त डेसिमल आलेले दिसतात बघा. म्हणजे इथे 48.333333 असं काहीतरी आलेलं आहे, पण तसं नको आहे मला. मी काय करतो, ह्या सर्व सेल्सना सिलेक्ट करतो आणि त्याचे डेसिमल आपल्याला कमी जास्त करता येतात. मग डेसिमल कमी जास्त करण्यासाठी होम टॅबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला नंबर नावाचा ग्रुप आहे, नंबरच्या ग्रुपमध्ये इथे इन्क्रीज डेसिमल आणि डिक्रीज डेसिमल असे 2 बटन दिसतात, म्हणजे टूलबार दिसतात. त्याचा वापर करून तुम्ही डेसिमल जे आहेत ते 2 डेसिमलपर्यंत सेट करून घ्यायचं. क्लिअर? आता आपल्याला महत्त्वाचं पुढचं शिकायचं आहे ते म्हणजे रिझल्ट कसा ॲटोमॅटिक आणायचा. आता आपल्या शाळेचा नियम काय आहे, जर मार्क जे आहेत ते 50%पेक्षा जास्त असेल म्हणजे पर्सेंटेज, तर तो विद्यार्थी पास होणार आहे. नसतील तर फेल. म्हणजे मराठीमध्ये त्याला जर तरची भाषा आपण म्हणतो, किंवा इंग्लिशमध्ये इफ ऑर एल्स किंवा इफ ऑर देन अशा प्रकारची भाषा आपण म्हणतो. तर त्याच भाषेचा उपयोग इथे एक्सेलमध्ये आपल्याला करायचा आहे. पण ही भाषेचा उपयोग करण्यासाठी आपल्याला आणखी एक फंक्शन आज शिकून घ्यायचं आहे, जे शेवटचं फंक्शन आहे आपल्या कोर्समधलं, त्याचं नाव आहे इफ फंक्शन. इफ म्हणजे जर. आता हे फंक्शन कसं काम करतं तर ते समजण्यासाठी मी इथे इफ नावाचं फंक्शन जरासं टाईप करून घेतो तुमच्या माहितीकरता. ओके, थोडंसं आपण फंक्शन टाईप करून घेऊया अगोदर. इक्वल टू इफ, नंतर ब्रॅकेट ओपन, नंतर तुम्हाला तिथे लॉजिकल टेस्ट जी आहे ती द्यायची असते, कॉमा, लॉजिकल टेस्ट नंतर ट्रूची व्हॅल्यू द्यायची असते, कॉमा, नंतर फॉल्सची व्हॅल्यू द्यायची असते. तर अशा प्रकारे हे फंक्शन काम करतं. आता कदाचित तुम्हाला वाटेल बाबा काय सरांनी लिहून ठेवलं आहे का, समजतच नाही त्याच्यात. डोंट वरी, ते नाही लगेच समजत. ओके, आता ह्या फंक्शनमध्ये 3 आर्ग्युमेंट्स आहेत. पहिलं आर्ग्युमेंट आहे तुमचं लॉजिकल टेस्ट, म्हणजे तुम्ही चेक काय करताय, कोणती कंडिशन चेक करताय. आता ती कंडिशन एकतर फुलफिल होईल म्हणजे परिपूर्ण होईल, मग तुम्हाला उत्तर का हवं आहे. ती कंडिशन एकतर फुलफिल होणार नाही, मग तुम्हाला उत्तर का हवं आहे. समजा आता इथे लॉजिकल टेस्ट जेव्हा मी तुम्हाला विचारलं की बाबा पहिला विद्यार्थी हा पास झाला का फेल झाला, तुम्ही मनातल्या मनात काय विचार केला असेल, तुम्ही कंपॅरिझन केलं. कोणाचं कंपॅरिझन केलं, 50%चं ते 82.50% बरोबर. बरोबर, तुमच्या लक्षात आलं की 82.50 हे 50पेक्षा जास्त आहेत. अच्छा, जास्त आहेत का, म्हणजे तो पास, बरोबर ना, असा विचार केलात ना. तोच विचार एक्सेल पण करणार आहे, फक्त त्याची मांडणी कशी करायची ते आपण बघूया. आता पुन्हा इक्वल टू इफ ब्रॅकेट ओपन, त्याने काय विचारलं आपल्याला आर्ग्युमेंट्समध्ये, हे आर्ग्युमेंट विंडो म्हणतात त्याला एक्सेलमध्ये. त्याच्यात पहिलं तुम्हाला लॉजिकल टेस्ट विचारलेली आहे. तुमची कंडिशन काय, तर कंडिशन पर्सेंटेज ग्रेटर दॅन 50.
ग्रेटर दॅन म्हणजे आपण साईन देतो ना ते ग्रेटर दॅनचं, ते टाईप केलं आहे मी. ओके, ग्रेटर दॅन 50 ही आपली कंडिशन झाली. कॉमा, तो दुसरं काय विचारतो पुढचा आपल्याला आर्ग्युमेंट, व्हॅल्यू इफ ट्रू. ट्रू म्हणजे ही जर कंडिशन बरोबर झाली तर आपल्याला काय व्हॅल्यू दिसली पाहिजे, पास. बरोबर आहे. फक्त ते पास स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग म्हणजे एक्सेलच्या भाषेमध्ये त्याला आपण टेक्स्ट म्हणतो, अक्षर म्हणतो. तर अक्षर टाईप करताना नेहमी डबल इनवर्टेड कॉमाच्या आतमध्ये टाईप करावे लागतात. तर या ठिकाणी मी टाईप करतो पास ब्रॅकेट क्लोज, सॉरी नॉट ब्रॅकेट क्लोज, डबल इनवर्टेड कॉमा क्लोज केला. त्याच्यानंतर पुन्हा कॉमा, पुढचा तो काय घेतोय, व्हॅल्यू इफ फॉल्स. म्हणजे जर ती कंडिशन चुकीची झाली, म्हणजे 50 पेक्षा जास्त नसतील, तर मग एक्सेलने काय उत्तर दाखवायला हवं, फेल. मग ते सुद्धा डबल इनवर्टेड कॉमामध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे आणि ब्रॅकेट मग क्लोज करायचे. कठीण नाहीये, सोपं आहे. ते लक्षात घेण्याची फक्त गरज आहे. एक लक्षात घ्या, इथे आपण कंडिशन दिली, जे 11 मधले पर्सेंटेज, जे का नंबर असेल तो, काही नंबर असेल, तो 50 पेक्षा जास्त आहे का. म्हणजे जे 11 मधला पर्सेंटेज 50 पेक्षा जास्त असतील तो पास उत्तर दाखवेल, नसतील तर फेल दाखवेल. क्लिअर. आता मी एंटर बटन प्रेस केलं की काय झालं, तो पास दाखवतोय. ऑफकोर्स आता बाकींचा पण काढायला आपल्याला माहिती आहे, आपण डबल क्लिक करून किंवा ऑटोफिल करून ते काढू शकतो. हे बघा, याला 50 पेक्षा कमी आहेत, तो फेल झाला. इथे बघा हे 48.3 आहेत, त्याला देखील कमी झाले. म्हणजे जिथे जिथे फेल आपल्याला दिसतंय याचा अर्थ तिथे तुम्हाला 50% पेक्षा कमी मार्क आहेत. म्हणजे आता तुम्हीच विचार करा, माझ्या शाळेमध्ये जर 2000 विद्यार्थी असतील आणि त्यांचा असा रिझल्ट मला डिक्लेअर करायचा आहे, अगदी 2 मिनिटात मी करू शकतो. क्लिअर नक्की. तर याच्याच रिलेटेड आणखी नेस्टेड इफ नावाचं फंक्शन आहे, जे ॲडव्हान्स लेवलला गेल्यानंतर एकदा मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला समजा ग्रेड काढायचे असतील ABCD अशा, मग ते ग्रेड पण याच्या माध्यमातूनच काढता येतात. मी ते आत्ता शिकवत नाही आहे, कारण ते थोडंसं मग कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं. तर हे बेसिक लेवलला आपण ह्या ठिकाणी शिकून घेतलेलं आहे. ओके. तर ह्या इफच्या फंक्शनमध्ये कोणाला काही डाऊट आहे का, कारण तुम्हाला ते करायचं आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन करून काढायचं आहे. लक्षात आलं नक्की. मला वाटतं तुम्हाला फंक्शनची एक लिस्ट दिली होती, त्याच्यात आहे की नाही मला आता आठवत नाही आहे. असले तर बघा, किंवा हे आर्ग्युमेंट हे असे लक्षात ठेवायचे आपण, लॉजिकल टेस्ट कॉमा ट्रूची व्हॅल्यू कॉमा फॉल्सची व्हॅल्यू. ट्रू आणि फॉल्स कशावरती ठरणार आहे, आपलं कंडिशनवरती. कंडिशन बरोबर झाली ट्रू, कंडिशन बरोबर नाही झाली फॉल्स. क्लिअर. ठीक आहे. मग आता तुमचे काय डाऊट्स आहेत ते प्लीज विचारा, आपण ते क्लिअर करूया आणि मग पाहिजे तर नेहमीप्रमाणे ॲक्टिव्हिटी तयार करायला घेऊया. काही डाऊट्स. आता याच्यात तसं खूपच सिम्पल ॲक्टिव्हिटी ठेवलेली आहे, म्हणजे जास्त कॉम्प्लिकेटेड काय केलेलं नाही आपण. आपल्याला रेग्युलर हे टायपिंग करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर फॉर्मॅटिंग आणि मग आपल्याला काय करायचं आहे, जे कॅल्क्युलेशन्स आहे ते करायचं आहे. अच्छा, एक विषय फक्त राहिला की तुम्ही पाहत असाल या ठिकाणी ग्रीन कलरचे टिक मार्क आले आहेत, काही ठिकाणी क्रॉस आला आहे, काही एक्सप्लेनेशन मार्क आलेला आहे. तर हे नेमकं काय, त्याला आयकन सेट म्हणतात. ओके. हे आयकन सेट विविध प्रकारचे आहे, तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. मी सर्वांना नंबरना सिलेक्ट करतो, होम टॅब, कंडिशनल फॉर्मॅटिंग, आयकन सेट्स, आणि इथे सर्व आयकन सेट्स आहेत. तुम्हाला समजा झेंडा पाहिजे तर झेंड्याचा आयकन सेट घ्या, हे घ्या. ज्यांना कमी म्हणजे नंबर असेल ॲव्हरेजच्या, म्हणजे तो 0 to 100च्या स्केलवरती डिसाईड करतो. जे 50च्या आजूबाजूला असतील त्यांना तो येलो देईल, साधारणतः 75च्या वरती जे असतील त्यांना तो ग्रीन देईल, आणि साधारणतः 40 किंवा 25च्या आसपास खाली असतील त्यांना तो रेड देईल. आणि असे विविध आयकन सेट आहेत. म्हणजे एक तुम्हाला जे कोणतं हे आवडेल त्यातलं तुम्ही निवड करा. हे बघा, विविध आयकन सेट, अगदी मोबाईलच्या रेंजचा पण आहे. तुम्हाला ज्याला जास्त पर्सेंटेज त्याची मोबाईलची रेंज फुल आहे. ठीक आहे. क्लिअर नक्की. तर मला वाटतं एवढंच आपल्याला महत्त्वाचं होतं. एक तर आपण व्हाईट बॉर्डर कसं द्यायचं ते थोडक्यात पाहिलं, त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन्स कसे करायचे, एक इफ नावाचं फंक्शन आहे त्याचा वापर कसा करायचा ते आपण पाहिलेलं आहे, आणि आयकन सेट. तेवढ्या 2-3 गोष्टी नवीन आहेत आपल्यासाठी. तर काही डाऊट नाही, मग घेऊया आपण करायला. ओके, चलो, थँक्यू.